पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव, आपली बातमी. प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी होणार. उद्योजक विनायक यादव यांचा विश्वास. विकासाच्या दृष्टीने प्रभागातील जनतेचा मोठा प्रतिसाद. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना पक्षाचे पॅनल असून 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत आहेत. श्री विनायक दत्तात्रय यादव, सौ अनिताताई मोहन वनखंडे, सौ शमाबी आयुनुद्दीन मुजावर, सिद्धराम संगप्पा दळवाई निवडणुकीच्या रिंगणात असून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास विनायक यादव यांनी व्यक्त केलाय. गेल्या 10 ते 15 वर्षापासून प्रभागातील म्हणावी तशी विकास कामे झाली नसल्याने कुपवाड, विद्यानगर, माजी सैनिक वसाहत, गंगानगर, गुलमोहर कॉलनी, खतीबनगर येथील जनतेचा शिवसेना पॅनलला मोठा पाठिंबा मिळत आहे. घर टू घर प्रचार करून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याचे यावेळी यादव यांनी सांगितले आहे. तसेच शिवसेना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन ही विनायक यादव यांनी केले आहे. मी विनायक दत्तात्रय यादव, वार्ड क्रमांक 2 ड गटातून सर्वसाधारण पुरुष या गटातून निवडणूक लढवत आहे. तथापि ही इलेक्शन आत्तापर्यंत जेवढ्या इलेक्शन बघितल्या वार्डाच्या त्यापेक्षा वेगळी वाटते. कारण का की नागरिकांच्यामध्ये अतिशय असंतोष आहे. कारण पूर्वीचे जे नगरसेवक असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांच्या माध्यमातून कुठल्याही कामाची पूर्तता झालेली दिसत नाही आणि केवळ विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही इलेक्शन लढवित आहोत. मुळात हा प्रभाग बऱ्याच जातीय गणितावर अवलंबून होता. त्यामुळं आमचंही पहिल्यांदा तसं धाडस होत नव्हतं की विशिष्ट समाजाची एवढी मतं, त्या समाजाची एवढी मतं, ह्या समाजाची असं समाजाच्या जातीयतेवर आधारित हा वाढ वाटत होता. परंतु ज्या वेळेला आम्ही पूर्ण कुपवाड फिरलो, त्याचबरोबर एक्सटेन्शन एरियात फिरलो, म्हणजे जो विस्तारित भाग आहे, मिरजेचा असेल, कुपवाडचा असेल, त्या विस्तारित भागात अक्षरशः लोकांना त्यांच्या स्वतःच्या घरापर्यंत जायला रोड नाही आहे, ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, लाईट नाही, दिवाबत्ती नाही आहे, पाण्याचं तर लांबच. काही ठिकाणी तर पाणी MIDCतनं आणायला लागते. त्या लोकांच्या जर व्यथा ऐकल्या तर खरंच दुःख वाटलं. आता ही लोकांनी इलेक्शन स्वतःच्या हातात घेतलेली आहे. त्यांना खरोखरच कार्यक्षम नगरसेवक हवे आहेत. याचाही आम्हाला आनंद वाटला की इथं आम्हाला काम करायची संधी आहे. आम्ही ही संधीच्या स्वरूपात घेतो आणि ह्यावेळची इलेक्शन जातीवर न राहता विकासावर होणार आहे. आमचं पॅनल आहे माननीय प्राध्यापक मोहन वनखंडे सरांच्या माध्यमातून चार जणांचं पॅनल आहे. त्यामध्ये सौ अनिता वनखंडे मॅडम आहेत, ब गटातून मध्ये सिद्धराम दलवाई आहेत, त्यानंतर 3 नंबरला मुजावर मॅडम आहेत आणि 4 नंबरला ड गटातून मी ओपन पुरुष म्हणून हे इलेक्शन लढवत आहे. तर ही इलेक्शन सर्वसाधारण अटीतटीची झालेली आहे. कारण प्रथमतः ज्या पक्षात आम्ही पूर्वी काम करतो तर त्या पक्षानं ऐन वेळेला डावलल्यामुळं अगदी कमीत कमी वेळेत घर टू घर आम्ही पोहोचलेलो आहे. अगदी सांगायचं जर झालं तर हा कमीत कमी 14 किलोमीटरचा रेडियसचा वार्ड आहे. 23,000च्या आसपास मतदान आहे. 23,000च्या मतदानामध्ये साधारणपणे ह्यामध्ये विद्यानगर, सह्याद्रीनगर, माजी सैनिक वसाहत, दुर्गानगर, शिवशक्तीनगर, हमालवाडी, शरदनगर, हनुमाननगर, गावठाण असे बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेला वार्ड आहे. आणि ह्या वार्डात आम्ही साधारणपणे 4 ते 4.5 उंबऱ्यापर्यंत जाऊन ही आमची व्यथा लोकांच्या समोर, या लोकांनी आमच्याकडे व्यथा मांडलेली आहे, त्याचं आम्ही सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सोल्युशन केवळ हे सांगून होणार नाही, ते कृतीतून करावं लागणार आहे. त्यासाठी सगळ्या कुपवाडकर नागरिकांना, मिरजकर नागरिकांना आमची नम्र विनंती आहे, शेवटच्या क्षणाला पैशाचा वारेमाप वाटप होणार आहे, त्याला बळी न पडता
सक्षम उमेदवार आम्हाला सक्षम उमेदवार तुम्ही निवडून द्या. आम्ही सक्षम आहे की तुम्ही ठरवा, परंतु मेरिटवर तुम्ही मतदान करा, तरच ह्या भागाचा विकास होणार आहे. नाहीतर पुन्हा एरिया माझ्या मागल्या इलेक्शनपुरतं येणार, हात जोडणार, हे सगळं सुरू राहील. जर आपल्या भागाचा विकास, त्यानंतर नशाबंदी, त्यानंतर गुन्हेगारी, त्यानंतर जाती व्यवस्था जर कमी करायचं असेल तर कृपया धनुष्यबाण ह्या चिन्हावर आपण आम्हाला निवडून देऊन सहकार्य करा, ही आपणास नागरिकांना नम्र विनंती. नागरिकांना एक सांगते, ह्यात एक होते बघा की ज्याच्या आईवडिलांना आपल्या युवक पाहिजे असेल तरी ह्या युवकांना इलेक्शन कॅम्पेनमध्ये देत असताना योग्य उमेदवाराच्या मागं उभं करावं. अन्यथा ह्यातनं नवीन व्यसनाधीन तरुण निर्माण होतो. ही एक खंत आहे. म्हणजे ज्याला कुठलीही सवय नाही ते ह्यात नवीन सवय लावून घेतो. कारण हे वातावरणच असं असते की एखादा चांगला घराण्यातला मुलगा बरबाद होऊ शकतो किंवा गरीब घराण्यातला एखादा मुलगा मजकूर असेल तर त्याचंसुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ही आईवडिलांची जबाबदारी आहे की आपण कुणाला आपलं नेतृत्व देणार आहे. त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की अशा ठिकाणी शक्यतो आपल्या पाल्याला, मुलांना पाठवू नये. जिथे योग्य आहे तिथं, आता ठीक आहे आम्ही पण स्नेहभोजन देतो, ते महिलांचं आहे, महिलांसाठी करतो, एखाद्या कॉलनीत करतो. तर केवळ आज तुम्ही बघितलं सगळ्या ढाब्यावरनी, हॉटेलवरनी सगळे भाऊ गर्दी असते. याचा अर्थ काय आहे? तर हे त्या कुठल्या दिशेने समाज चालला आहे, या समाजाला दिशा होण्याची चिन्ह दिसायला आले आहे. त्यामुळं आम्ही इलेक्शनला उभारले म्हणून आम्ही जेवण घालावं असं नाही आहे. कारण ह्यात आपल्याला खरोखर सुदृढ समाज युवक घडवायचा आहे. त्यामुळे सगळ्यांना म्हणजे आईवडिलांना विनंती आहे प्रत्येकाच्या की आपल्या मुलांचा योग्य काळजी घ्या. हे 2 दिवस फार मोलाचे आहेत. त्यातून एखाद्या नवीन तरुण व्यसनाधीन होऊ नये याची आपण काळजी घ्या.